आणि आताची महत्त्वाची बातमी 10 नावांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे। विधान परिषदेसाठी 10 नावं भाजपने केंद्राला पाठवली आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि या 10 नावांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे। भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राकडे पाठवली आहेत। तर या सगळ्यात आघाडीवर आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं नाव। पंकजा मुंडेंच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर जर उमेदवारी देण्यात आली तर त्यांना मंत्रिपदही दिलं जाईल अशी चर्चा आहे। चित्रा वाघ यांच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे। तर भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राकडे पाठवली आहेत। पंकजा मुंडे यांच्यासह चित्रा वाघ यांच्याही नावाचा समावेश आहे। तर अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांचीही नावं यादीमध्ये आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी म्हणून या ठिकाणी केंद्राला नावं पाठवण्यात आली आहेत आणि 2 नावं ही शिंदे गटाकडून असतील। भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राकडे पाठवली आहेत। त्यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे यांची नावं आहेत। पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे। पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्या लोकसभेसाठी तशाही इच्छुक नव्हत्या। बजरंग सोनावणे यांच्याकडून त्यांचा पराभव करण्यात आला। मात्र ओबीसी नेत्यांना पुन्हा एकदा संधी आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव देखील या यादीमध्ये आहे। अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांची नावं देखील या यादीमध्ये असल्याचं कळतं। चित्रा वाघ यांच्याही नावाचा समावेश या यादीमध्ये असल्याचं कळतं। तर हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे यांची देखील नावं विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत। त्यांची नावं केंद्राला पाठवण्यात आली आहे। रावसाहेब दानवे यांचा लोकसभेमध्ये जालन्यामधून पराभव झाला। तर भाजपने विधान परिषदेसाठी पाठवलेली ही नावं चित्रा वाघ, परिणय फुके। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, 10 नावांमध्ये कोणाकोणाचा समावेश? निखिल, आपण पाहतोय की भाजपकडून 5 उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे। मात्र यापूर्वी जी काही चर्चा भाजपच्या कोर कमिटीची झाली किंवा वरिष्ठ नेत्यामध्ये झाली त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 10 नावं ही केंद्राकडे पाठवलेली आहेत आणि यावरती आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र त्या 10 नावांमध्ये पंकजा मुंडे असतील किंवा हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि चित्रा वाघ त्याचबरोबर परिणय फुके यांची सुद्धा नावं टाकण्यात आलेली आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावरती ठेवून ही नावांचा विचार भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज किंवा उद्या यावरती 10 पैकी 5 नावं ही जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 5 नावं ही विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून दिले जातील आणि त्यानंतर विधान परिषदेच्या सगळ्या निवडणुका पार पडतील। मात्र पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झालेला होता, त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचा सुद्धा जालन्याच्या लोकसभेमध्ये पराभव झालेला होता। मात्र त्यांची सुद्धा नावं ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राकडे पाठवलेली आहेत। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि परिणय फुके त्याचबरोबर योगेश टिळकर आणि माधवीताई नाईक यांच्या सहित आणखी काही नावं जी आहेत ती त्या 10 जणांच्या मध्ये आहेत आणि त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून यावरती काय निर्णय घेतला जातो आणि 10 पैकी कुठली नावं निश्चित केली जातात आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी निश्चित केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी जातीचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय, भाजपकडून केला जातोय आणि त्यामुळे या 10 नावांपैकी आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी जवळपास 5 नावं निश्चित होऊन ती विधान परिषदेसाठी दिले जाण्याची शक्यता आहे। निखिला, नक्कीच कृष्णा, विधान परिषदेसाठी 10 नावं आता केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत। या 10 नावांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे। हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे यांना देखील संधी दिली जाऊ शकते, त्यांचीही नावं या यादीमध्ये आहेत। चित्रा वाघ यांचंही नाव यामध्ये आहे। अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांचीही नावं या यादीमध्ये असल्याचं कळतं।